रस्त्याच्या प्रश्नाविषयी बोला, काय मागणी आहे? मी संतोष मारुती गोपाळ घरे. मी इथे एक वर्ष 42 वर्षापासून राहतोय नागोबाचीवाडी या गावामध्ये. सदरील या पुलाचे काम प्रत्येक वर्षी या पुलामध्ये 3 गावाचा संपर्क आहे, मुंगेवाडी, नागोबाचीवाडी, गवळवाडी. प्रत्येक वर्षी हा पूल वाहून जात आहे. तरी ह्या पुलाचे काम बिलकुल निकृष्ट दर्जाचे करत असून आता जे काम झालेले आहे यामध्ये खाली सर्व मुरुम भरल्यानंतर सिमेंटाचा लेअर मारलेला आहे. त्यानंतर त्याच्या बाजूचे काम त्यांनी कच्चे खड्डे वगैरे ठेवून गेलेले आहेत. शाळकरी मुले तसेच 1ली ते 12वीचे विद्यार्थी ह्याच रोडने जात असतात. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही रस्ता नाहीये. सदरील हा पूल एक तर व्यवस्थित करण्यात यावा अथवा ह्या पुलाचा काही एक ह्या लोकांसाठी उपयोग नाही. दरवर्षी 2-2 तास पुलाच्या बाहेर लोक अडकून असतात. त्यानंतर दूधवाले लोक, बाकीचे ऑफिस जाणारे लोक, हे लोक पण ह्या पाण्यामुळे अडकलेले असतात. की माणूस बी खाली पडाय बघतोय. मधून गाडी चालली की कसं होतंय, मला रोज यावं लागतं का नाही तुमच्या दारावरून गुरं घेऊन? मला रोज गुरं घेऊन जावं लागतं, रोज यावं लागतं. असं काय बी करावं लागतं. आणि या असे तुम्ही करतात आणि चाललं पाण्याने उडून, काय करावं आम्ही? मग आजी काय मागणी करायला आता तुम्ही? व्यवस्थिशीर करा तुमच्या मनाने. आम्ही काय सांगायला? हो तुमचं? आम्ही नागोबाचीवाडीचे. काय आहे, या पुलाची अत्यंत गरज आहे आम्हाला. पुलाचं काम होणं हे अत्यंत आवश्यक आहे. काय होते, अमृतलिंग तलाव ओव्हरफुल झाला, सांडवतून पाणी आलं की ह्या पुलाला पाणी पुलाच्या वरून वाहत आहे. त्यासाठी पुलाची हाईट सुद्धा द्यावा आणि पुलाचं काम व्यवस्थित व्हावं, एवढीच आमची मागणी आहे, दुसरं काहीच नाही. काम करतात ह्याचा निर्णय घ्या अगोदर. हे कामच तुमच्या ताब्यात असेल तर व्यवस्थित झाले पाहिजे, सगळे काम आणि व्यवस्थितच झाले पाहिजे. बस निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. हा पूल नवीन व्हायला पाहिजे. पूल वाहून जातोय पाऊस आला की पाणी टिकतच नाही. कच्चं बांधकाम झालं एकदम. पाऊस आला की वाहून जातोय पूल आला की. शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य. माजी ग्रामपंचायत सदस्य. हे जे पुलाचे काम वगैरे जे आहेत ना, एकदम निकृष्ट दर्जाचे होतात. त्याला म्हणजे चांगल्या क्वालिटीचे म्हणजे काम ग्रामस्थांना म्हणजे हवंय. इंजिनियर, ठेकेदार जे असन त्यांनी म्हणजे बारकाईने म्हणजे यात लक्ष देऊन व्यवस्थित काम करून देणं, एवढी ग्रामस्थांची म्हणजे मागणी आहे. संबंधित ठेकेदाराला आमची एक विनंती की त्यांनी